मी माझ्या पुतण्याला भेटण्याकरिता एकटेच त्याच्या घरी आले होते. राघव त्याचं नाव. तो त्याच्या घरी एकटाच राहायचा. राघव तोत्रा होता, त्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं. त्याच्या आईने कधीच दुसरा संसार सुरू केला होता आणि त्याच्या बाबांना वर्षभरापूर्वीच देव आज्ञा झाली होती. आता तो एकटाच राहायचा. त्याची काळजी घेण्याकरिता तिथे एक महिला कामाला होती. ती वयस्कर होती. ती पुरती थकलेली दिसायची व तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. असो, मला काय. मी जेव्हा राघवच्या घरी गेले तेव्हा मला पाहून तो खूपच आनंदी झाला. त्यावेळी त्याने मला आपुलकीने मिठी मारली. त्याचे तोत्रे शब्द ऐकून मला हसायला येत होतं, पण मी स्वतःला आवर घातली. मी हसू दाबलं. राघव आता मोठा झाला होता. त्याचं लग्न तर व्हायला हवं होतं. मी त्याला विचारलं की राघव, लग्नाचा काही विचार आहे का? तर तो म्हणाला, काकी करायचंय ना. तो एक शब्द बोलायला अर्धा मिनिट घेत होता. मग मी म्हणाले, हो हो समजले मी तुला काय म्हणायचंय ते. मी आता काही दिवस तिथेच राहणार आहे. हे ऐकून राघव खुश झाला. तो तर मी कायमची तिथेच राहावी यासाठी मला आग्रह करू लागला. राघवचं घर एखाद्या फार्म हाऊसपेक्षा कमी नव्हतं. तिथे स्विमिंग पूलपासून बाकी सगळ्या सुविधा होत्या. घरात चक्क 5 खोल्या होत्या. त्या दिवशी मी कामवाल्या कमला मावशीला घरातील बाकी सगळे कामं करायला सांगितलीत आणि स्वयंपाकाची जबाबदारी मी घेतली. माझ्या हातचं जेवण जेवून राघव खूप खुश झाला होता. तो म्हणाला, काकी आज असं वाटतंय की मी अमृत जेवतोय. राघव जेव्हा बोलत होता तेव्हा कमला मावशी तिथे जवळच काम करत होत्या. त्यांनी त्याचं बोलणं ऐकलं आणि त्यांचा तर चेहराच उतरला, पण त्या काही बोलल्या नाही. माझा तो दिवस आनंदातच गेला होता. राघवच्या चेहऱ्यावर मला फार आनंद दिसत होता. बघता बघता अशीच पुढची 4 दिवसही उलटली आणि 4 दिवसांनंतर राघवने मला जो प्रश्न केला तो मला अपेक्षित नव्हता. मला वाटलं होतं की राघव एवढा हुशार नाहीये, पण मी समजत होते तेवढाही तो साधा भोळा नव्हता. त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवरच राघवने मला विचारलं की काकी काय ग, तुला इथे येऊन 4 दिवस झाले, पण मी एकदाही तुला काकांशी फोनवर बोलताना पाहिलं नाही. तू काकांशी बोलत नाहीये का? काकांचा तुला फोन येत नाही का? काही झालंय का तुमच्या दोघांमध्ये? त्याचा प्रश्न ऐकून मी थोडा वेळ गप्प राहिले, कारण त्याला काय उत्तर द्यावं ते मला समजत नव्हतं. मला शांत पाहून तो पुन्हा म्हणाला, काकी काही झालंय का? तू माझ्याकडे मन मोकळं कर, मला परक समजू नकोस. तेव्हा त्याच्या 2 आपुलकीच्या शब्दांनी माझं मन भरून आलं आणि तिथेच मी कोसळले. मी रडू लागले. पण त्याला म्हणाले, राघव तू किती मन कवडा आहेस रे. तू माझं मन ओळखलंस. तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. तुझ्या काकांचे आणि माझे थोडे वाद झाले आणि त्यामुळेच मी इथे निघून आले. मला शांतता हवी होती आणि मला खात्री होती की मला माझ्या माहेरपेक्षाही आपुलकी आणि प्रेम या घरातच मिळणार. त्यामुळे मी काहीही विचार न करता इथेच निघून आले. मी काही दिवस इथे राहिले तर तुला चालेल ना? त्यावर तो म्हणाला, काकी तू असं परक्यासारखं का विचारते? हे घर तुझंच आहे आणि तू इथे बिंदास राहा. तुला जेवढे दिवस इथे राहायचं तेवढे दिवस राहा. अगदी कायमची राहिली तरी मला काही हरकत नाही. अगं, नवरा बायकोंमध्ये थोडेफार वाद होतच असतात. तू आता त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. थोड्या दिवसात काकाचा राग शांत होईल आणि तो स्वतःच तुला घ्यायला येईल बघ. मी म्हणाले, आता तर मला काही बोलायचंच नाहीये. मी तर तुझ्या काकांशी स्वतःहून बोलणार नाही आणि हे मी यावेळी ठरवलंच आहे. त्यावर तो मला समजावत म्हणाला, काकी आता ते सगळं जाऊ देत. तू काय म्हणालीस थोड्या वेळापूर्वी? तू इथे शांततेसाठी व आरामासाठी आली आहेस ना? मग ते घरचे वाद घरीच सोड आणि इथे छान आनंदात राहा. राघवच्या बोलण्यात आपुलकी होती, पण त्या आपुलकी मागे ज्या काही गोष्टी दडलेल्या होत्या त्या मला समजून आल्या नाही. त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि ती चमक पाहून माझ्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता निर्माण झाली. पण मी त्या गोष्टीवर काही खास लक्ष दिलं नाही. त्या दिवशी माझं थोडंसं मन वळावं म्हणून राघव मला बाहेर फिरायला घेऊन गेला. घरातून बाहेर गेल्यावर मलाही बरं वाटत होतं. संध्याकाळी आम्ही घरी आलो. कमला मावशीने स्वयंपाक तयार ठेवला होता. कमला मावशी दिवसभर घरातील कामं करून संध्याकाळी तिच्या घरी जायची. तेव्हा आम्ही घरी आल्यावर मावशी त्यांच्या घरी निघाल्या होत्या. ज्या दिवसापासून राघवला समजलं होतं की त्याच्या काकांचे व माझे 2-2 शब्द झाले आहेत, तेव्हापासून तो माझी काळजी घेऊ लागला होता. होईल तेवढी सकारात्मकता तो माझ्या आजूबाजूला ठेवायचा. माझं मनोरंजन व्हावं म्हणून कधी टीव्हीमध्ये गाणे लावायचा तर कधी मला बाहेर फिरायला घेऊन जायचा. कमला मावशी हे सगळं पाहत होती आणि बहुतेक तिला ते खटकत होतं. एकदा मी तिला सहजच बोलले की मावशी तुम्ही एवढ्या मोठ्या घरात काम करतात, जरा व्यवस्थित राहत जा. अशी कळकट मळकट साडी, केस विस्कटलेले, या घराला तुम्ही शोभून दिसत नाहीत. त्यावर त्या मला म्हणाल्या, बाईसाहेब माझी जेवढी आवक आहे तशीच मी राहते आणि माझं लग्न झालंय. माझं वय 60 वर्ष आहे,
पण अजूनही मी माझ्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ आहे. उगाच मला घराच्या बाहेर निघाल्यावर दुसऱ्या लोकांसमोर नटून खटून राहायची गरज नाही, कारण मी माझ्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे. कमला मावशी मला वारंवार ते का ऐकवत होती की ती तिच्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे. तिचे शब्द ऐकून मी चिडले. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचंय? सगळ्याच बायका आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ असतात. तुम्ही उगाच मला काही ऐकवू नका. त्यावर त्या म्हणाल्या, मला सगळं ठाऊक आहे बाईसाहेब. माझे केस असेच पांढरे झाले नाहीत. आज तुम्हाला इथे येऊन 1 आठवडा होत आलाय, पण अजूनही तुमच्या नवऱ्याची काही खबर नाही. पण इथे तर तुम्ही साहेबांशिवाय अगदी मजेत दिसतायत. मी तुम्हाला आताही सांगते, तुमच्या घरी परत जा. राघव सरांसोबत जास्त दिवस राहू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. मला त्या मोलकरणीचा फार राग आला. मीही तोंडाला येईल ते तिला बोलले. थोडक्यात मी तिचा अपमानच केला. त्याचा परिणाम असा झाला की तिने दुसऱ्या दिवसापासूनच कामाला यायचं बंद केलं. मग काय, आता सगळी घरातील कामं मला करावी लागत होती. आणि त्यातच 2 दिवसांनंतर राघव बाहेरच्या स्विमिंग पूलजवळ पाय सरकून पडला. आणि आता तर माझा ताप जास्तच वाढला होता, कारण मला त्यालाही सांभाळावं लागत होतं. अजून तरी मला उमेशने स्वतःहून कॉल केला नव्हता, त्यामुळे मी त्याची विचारपूस केली नव्हती. मी राघवच्या घरीच होते. मी राघवला त्याच्या खोलीत त्याचं जेवणाचं ताट नेऊन द्यायचे. तो मलाही त्याच्यासोबत जेवायला बसायला सांगायचा. जेवत असताना तो माझ्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायचा. माझ्याशी तो त्याच्या कॉलेजचे किस्से शेअर करायचा. त्याचं बोलणं ऐकून असं वाटायचं की बरीच वर्ष झाली त्याने खूप गोष्टी मनात साठवल्या आहेत. आजपर्यंत त्याच्याकडे मन मोकळं करायला कोणी व्यक्तीच नव्हती, म्हणून त्यावेळी मीही त्याच्या एकूण एक गोष्टी मन लावून ऐकायचे. असेच पुढचे 3-4 दिवस उलटले. अचानक एके दिवशी एक भयान घटना घडली. तर झालं असं की त्या दिवशी रात्री मी माझ्या रूममध्ये रोजप्रमाणे झोपले होते, पण अचानक मी जोरात ओरडून उठले. मला एक वाईट स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न पडल्यानंतर मी एकटी झोपायला घाबरत होते. मग मी राघवची मदत घ्यायला गेले. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा आतील दृश्य पाहून माझे डोळेच विस्पारले. तो मला व्यवस्थितपणे चालताना दिसत होता. त्याला चालताना पाहून मला धक्का बसला, कारण कालपर्यंत लंगडा चालणारा मुलगा एकट्यात असताना व्यवस्थितपणे चालत होता. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडा घाम फुटल्यासारखं दिसलं. मी त्याला म्हणाले, राघव, तुला तर कालपर्यंत चालता येत नव्हतं आणि आता तू व्यवस्थित चालतोयस? म्हणजे तू पाय मुळगळण्याचं खोटं नाटक करत होतास का? तेव्हा तो म्हणाला, नाही ग काकी, मी आत्ताच पट्टी काढली. मला थोडं बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं उगाच पट्टी कशाला लावायची. थोडं 2 पावले चालून बघूयात. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी त्याला म्हणाले, ते सगळं ठीक आहे. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि तू अजूनही जागा? तर तो म्हणाला, हो, बऱ्याचदा मी उशिरा झोपतो. आताही मी वेब सिरीज बघत होतो, त्यामुळे जागा होतो. तू सांग, तू एवढ्या रात्री इथे कशी? तेव्हा मी त्याला मला पडलेल्या त्या स्वप्नाबद्दल सांगितलं. ते ऐकून तो म्हणाला, काय ग काकी, तू आणि घाबरतेस? माझ्या धडधाकट काकाला घाबरवणारी तू एका स्वप्नाला घाबरलीस? असं बोलून तो अजून जोराने हसू लागला. मला त्याच्या बोलण्याचा राग आला. मी तिथून बाहेर पडू लागले. तोच त्याने मला थांबवलं. म्हणाला, काकी, अगं मी तुझी मस्करी नाही करू शकत का? बरं सॉरी, तुला माझी मदत हवी आहे ना? घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. त्या रात्री राघवच्या मदतीमुळे मी शांत झोप घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला सांगितलं की आज घरी काही पाहुणे मंडळी येणार आहेत. मी त्याला कोण येणार ते विचारलं. तर तो म्हणाला, अगं काकी, लग्नाचं स्थळ आहे. विवाहबंध ग्रुपमध्ये माझ्या मित्राने मला काही महिन्यांपूर्वीच ऍड केलं होतं आणि आता तब्बल 6 महिन्यांनंतर त्या ग्रुपमार्फत मला स्थळासाठी फोन आलाय. मग मीही लगेच होकार भरला. आता बघ ना, तूही इथे आहेस. तू आहेस म्हटल्यावर मला काही चिंता करायची गरज नाही. तू सगळं सांभाळून घेशील. राघवचं बोलणं ऐकून मी जरा विचारात पडले होते. काही क्षण मी जागेच स्तब्ध झाले. तेव्हा अचानक त्याने माझ्या डोळ्यासमोर टाळी वाजवली. तेव्हा मी भानावर आले. तो म्हणाला, काकी, काय झालं? कुठल्या विचारात गर्क झालीस? मी त्याला तेव्हा काही नाही म्हणाले आणि पाहुणे मंडळींच्या स्वागताच्या तयारीला लागले. पुढच्या 2 तासातच पाहुणे मंडळी राघवच्या घरात होते. मुलगी दिसायला तशी ठीक होती, पण मला ती आवडली नाही. राघव तिच्याशी बोलत होता. बहुतेक त्यालाही ते स्थळ आवडलं होतं. काही वेळाने ते पाहुणे मंडळी त्यांच्या घरी गेल्यानंतर राघवने मला विचारलं की काकी, तुला नवरी मुलगी कशी वाटली? मी म्हणाले, नवरी मुलगी? अच्छा, म्हणजे तुला ती पसंत आहे? तर तो म्हणाला, अगं काकी, मी सहज बोलून गेलो. तू सांग ना, तुला मुलगी कशी वाटली? मी म्हणाले, खरं सांगू, मला तुला नाराज करू वाटत नाहीये, पण मी तुझं आयुष्यही बर्बाद होताना बघू शकत नाही. माझं बोलणं ऐकून तो गंभीर झाला. म्हणाला, काकी, काय झालंय, जरा मला सांगशील का?
मी त्याला म्हणाले, राघव, कदाचित काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नसतील. मला त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चालाखी दिसली. मला मनापासूनच वाटत नाही की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे. त्यावेळी माझ्या बोलण्यावर राघवने काही उत्तर दिलं नव्हतं, पण मी त्याचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नव्हते. मी त्या मुलीचा अख्खा बायोडाटा चेक केला आणि मला समजलं की तिचं ते दुसरं लग्न होतं. मी राघवला ते सांगितलं तेव्हा त्याला धक्का बसला. तो म्हणाला, मुलीही खोटं बोलतात यावर माझा विश्वासच बसत नाही. एवढी मोठी गोष्ट त्यांनी लपवायला नको होती. राघवने तेव्हाच फोन करून त्या स्थळाला नकार कळवला. त्याने माझे फार आभार मानले. म्हणाला, काकी, तू माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंस. तू माझी फक्त काकी नाहीयेस, तू माझी सखी आहेस. मला तू माझ्या मैत्रिणीसारखी वाटतेस, कारण मी तुझ्याकडे माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट सहजपणे बोलू शकतो आणि तूही मला समजून घेतेस. त्याने माझे आभार मानले. आता राघव व माझी मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. आता मला तिथे जाऊन जवळजवळ महिना पूर्ण होणार होता, पण अजूनही उमेशने माझी काही खबर घेतली नव्हती. पण त्या एके दिवशी सगळंच बदललं. माझी तब्येत बिघडली होती. मला चक्कर येऊ लागल्या होत्या आणि हळूहळू सगळी लक्षणं वेगळ्याच दिशेने जात होती. जेव्हा मला खरं कारण समजलं तेव्हा माझ्या पायाखाली जमीनच सरकली. कारण हे होतं की मी आई होणार होते. त्या दिवशी मी फार रडत होते. राघव तेव्हा घरी नव्हता आणि त्याचवेळी कमला मावशी घरी आली होती. मला रडताना पाहून मावशीने माझी विचारपूस केली. मी रडतच मावशीला सांगितलं की मावशी, मी आई होणार आहे. तर त्या म्हणाल्या, बाईसाहेब, ही तर आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही रडत आहात. तेव्हा मी मावशीला जे काही सांगितलं ते ऐकून त्याही शॉक झाल्या. म्हणाल्या, नाही, मला तर विश्वास बसत नाही. हो मावशी, हेच खरं आहे. मी वारंवार तेच बोलत होते. दिवसभर मी एकटीच विचारात बसले होते. संध्याकाळपर्यंत उमेशही तिथे पोहोचला. मी तर त्याला फोन लावला नव्हता. मग तो तिथे कसा आला? उमेश तिथे येताच कमला मावशी तिथे हजर झाली. उमेश कमला मावशीला म्हणाला, मावशी, धन्यवाद तुम्ही मला इथे बोलावल्याबद्दल. तुम्ही जर मला कळवलं नसतं तर माझ्या बायकोची गोड बातमी मला कळवलीच नसती. उमेशला खूप मोठा गैरसमज झाला होता. मी काही बोलण्याआधी त्याने राघवला तिथे बोलावलं. राघव खाली मान घालून त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याची मान शर्मेने खाली होती. उमेश त्याच्या जवळ गेला. त्याने राघवच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, राघव, तुला अजिबात लाजायची गरज नाही. तू काही चुकीचं केलं नाहीयेस. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मी उमेशवर चिडले. म्हणाले, उमेश, तू हे काय बोलतोयस? या मावशीने तुला काय सांगितलंय? मी पुढे अजून काही बोलणार तोवर उमेशने मला शांत केलं. तो म्हणाला, गायत्री, आता शांत राहा. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. तू एवढ्या खालच्या पातळीवर जाशील असं मला वाटलं नव्हतं. तुला काय वाटलं? राघव एकटा आहे, तो घाबरेल आणि तू मनाला येईल ते वागशील? ते बरं झालं मला कमला मावशीने वेळेवर फोन केला आणि इथे बोलावून घेतलं. मला वाटलं होतं की तू काही दिवस राहून घरी परतशील, पण तू एवढा मोठा कट रचशील याची मी कल्पनाही केली नव्हती. तेव्हा उमेश राघवला म्हणाला, राघव, तू निर्दोष आहेस. तुझ्यावरचे आरोप खोटे आहेत. उमेशने राघवच्या हातातील कागदपत्रेही फाडून फेकलीत. त्याने त्याला हेही सांगितलं की त्याचं लग्न ज्या मुलीसोबत जमत होतं तिचं हे पहिलंच लग्न आहे. तुझी काकी तुझं लग्न होऊ नये म्हणून खोटं बोलली की त्या मुलीचं हे दुसरं लग्न आहे. गायत्रीच्या पोटातील बाळ माझंच आहे. गायत्री, तुझ्या पोटातील बाळ आपलं आहे, त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे. हे घे तुझे रिपोर्ट. तुझ्या कपाटात तू लपून ठेवले होतेस ते मला मिळालेत. अजून जे जन्मालाही आलं नाही त्याच्या नावाने तू एवढं मोठं पाप करायला निघालीस. तू आपल्या बाळाला हे असे गर्भसंस्कार देणार आहेस? राघवने तुला आई मानलं होतं आणि तू त्याला बर्बाद करायला निघालीस. त्याची ही संपत्ती त्याच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने मिळवली आहे. त्याच्यावर तुझा काय, माझाही हक्क नाहीये. हे सगळं राघवचं आहे. आधीपासूनच तुझी मागणी चुकीची होती. आपल्याकडे आहे तेवढं ते सुख मानायला हवं, पण तू एक लालची बाई आहेस. आता इथून पुढे मला तुझ्यासोबत राहायचं नाही. उमेश म्हणाला, तुला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. बाळ जन्माला येईपर्यंत मी तुझा सगळा खर्च उचलेल. तू माझ्या बाळाला माझ्याकडे सोडून नंतर तुझं आयुष्य एखाद्या श्रीमंत व्यक्तीसोबत घालवू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. उमेशचा निर्णय ऐकून मी थक्कच राहिले. त्या काही क्षणात माझं आयुष्य उद्ध्वस्त होताना मला दिसू लागलं. तेव्हा मी उमेशची व राघवची माफी मागितली. मी म्हणाले, उमेश, मला माफ कर. मला राघवची संपत्ती नकोय. मला आपला सुखी संसार हवाय. राघव, मी खोटं बोलले. या बाळाशी तुझा काहीही संबंध नाही. हे माझं आणि उमेशचं बाळ आहे. मला तुझी संपत्ती माझ्या नावे करायची होती म्हणून मी खोटं वागले. तू खूप सभ्य आणि चांगला मुलगा आहेस. मी गेल्या वर्षभरापासून उमेशच्या मागे लागले होते की आता तुझा भाऊ तर राहिला नाही, मग त्याची संपत्ती आपली झाली. राघवला एवढ्या संपत्तीची काय गरज? त्याची संपत्ती तू तुझ्या नावावर करून घे. पण माझा नवरा माझं ऐकत नव्हता.
म्हणून शेवटी तुझी संपत्ती मिळवण्यासाठी मी इथे आले, मी इथे राहायला आले आणि मी खोटं बोलले आणि तुझ्याकडून कागदपत्रांवर सही घेतली. परंतु शेवटी माझा अविजय झाला. मला लक्षात आलं की खरी संपत्ती ही पैसा नसून आपलं कुटुंब असतं. कुटुंब नेहमी आनंदी राहणं ही सगळ्यात मोठी संपत्ती असते. माझा संसार विखुरतोय हे माझ्या लक्षात येताच मला बुद्धी आली आणि मी पैशांचा मोह क्षणात विसरले व माझ्या संसाराकडे वळले. सत्य समोर आलं तेव्हा राघवने मला पूर्णपणे माफ केलं नव्हतं. त्याने त्या दिवसापासून माझ्यापासून आबोला धरला. मी उमेशसोबत आमच्या घरी निघून आले. त्यानंतर काही दिवसांनीच राघवचं लग्न झालं. त्या दिवशी त्याला जे स्थळ बघायला आलं होतं त्या मुलीशी त्याने लग्न केलं. राघवने त्याच्या बायकोला मागच्या घडलेल्या काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आता हळूहळू तो माझ्याशी थोडाफार बोलू लागला होता. मंडळी, कधी कोणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका, कारण एकदा का विश्वास तुटला की कुटुंब ढासळत जातं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.